महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ सध्या आपल्यासोबत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची आरती देखील त्यांनी केली आहे. दादा काय भावना आहेत, म्हणजे अर्थात गदा घेऊन या ठिकाणी आरती केली आहे तू आताच? खूप भारी वाटतंय, कारण का माझी सुरुवात पण बाप्पापासून झालेली आहे आणि लहानपणापासून कुस्ती माझी सगळीत पहिलं शिवाजी स्टेडियमला झाली की मी पहिलं दर्शनाला इथंच होतो आणि आज पण महाराष्ट्र केसरीची गादा घेऊन पहिलं इथंच आलेलो आहे बाप्पाचं दर्शन. कशा पद्धतीने लढाई झाली? लढाई खूप म्हणजे तयारी खूप जय्यत केली होती तू यासाठी? हो नक्की, भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतली होती. चुलते असतील, मित्र असतील, सगळे वस्ताद मंडळी असतील, सगळ्यांनी भरपूर तयारी होती. तयारी मेहनत खूप झाली होती आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना समोर आहे. आज या सगळ्या मित्रांना म्हणजे अर्थात सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत, मुलं आहेत, मला तुझ्यासोबत सराव केलेला आहे. काय भावना आहेत तुझ्या? त्यांना भेटल्यानंतर अक्षरशः तुला खांद्यावर घेतलं त्यांनी? हो नक्कीच, सगळे आनंदित आहेत. आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्या प्रेम करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आणि आमच्या तालुक्याचं आणि आमच्या गावाचं आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळं. त्याचबरोबर अर्थात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे घडलं ते म्हणजे काय कसं पाहता तू त्याच्याकडे? तो पंचांचा निर्णय आहे, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण का मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण करून तिथं दाखवलेलं आहे. त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचे बोलतील ते काय करतील. ऐका ना, ज्या पद्धतीने हे सगळं घडलं, एक स्पोर्ट्समॅन, एक खेळाडू म्हणून काय वाटतं तुला? हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, तो योग्य नाहीये. आता ती त्यांनी कारवाई केली असेल याच्याबद्दल काय मला माहिती. कारवाई झाली आहे ती योग्य? नाही, कधीच नव्हतं झालं असं. अर्थात कुस्तीच्या या सगळ्या इतिहास आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही. महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतंय, अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो, कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असंच झालं होतं, पण मी असं कधी बोललो पण नाही आणि कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालं. आणि मागच्या आमचा पराजय मी स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिलं की मेहनतीने काय काय होऊ शकतं. खेळाडू असतो तो दाखवून देतो त्याच्या खेळातून. नक्कीच सर. हो नक्कीच सर, सगळे मोठे पैलवान आहेत माझ्यापेक्षा, सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा. सगळ्यांना हो नक्की भेटणार सगळ्यांना. मोठे असून देखील जे प्रकार घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला, मात्र तू खेळ दाखवून दिला यावेळेस. नक्कीच सर, अन्याय आता हे खेळाडू संघ होतच, एखादी हार एखादी जीत असते, फक्त संयम नसतो सोडायचा, तेच फक्त मेहनत. पुढची वाटचाल कशी असणार आहे तुझी? नाही, पुढची वाटचाल सर उद्यापासूनच आता चालू आहे ना, हिंद केसरी व्हायचं, भारत केसरी व्हायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या तालमीचं नाव मोठं करायचं. आई वडिलांना भेटलात, काय भावना होते? आई वडिलांना म्हणजे खूप आनंदात असेल. नाही, आत्ताच अहिल्यानगरवरनं डायरेक्ट बाप्पांच्या दर्शनाला आलो, आता डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं डायरेक्ट घरी. फोन झाला, सगळं झालं, बोलणं झालं, व्हिडिओ कॉल? नाही, व्हिडिओ कॉल बोलणं झालं, सगळे माझे तिकडे वाट बघतात. ते बाप्पांचं दर्शन पहिलं घेऊन तिकडंच जायचं आता. आपल्याला मिळेल ही गदा, हे स्वप्न बनेल नक्की, कारण का भरपूर मेहनत केली होती, वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती. नक्की वाटलं होतं की महाराष्ट्र केसरी, आणि तशाच मी कुस्त्या केल्या, वडिलांनी सांगितलं तसं, चुलत्यांनी सांगितलं तसं कुस्त्या केल्या, त्याचा रिझल्ट भरपूर भेटला. काय मागितलं बाप्पांच्या चरणी? बाप्पांच्या चरणी गादाच मागितली होती, गादाच घेऊन आला. आता फक्त बाप्पांची इच्छा पूर्ण करायची बस. पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कुस्तीचा निकाल द्यायला घाई केला असं त्यांनी म्हणलेलं. नाही, घाई नाही तर पंचांचं, कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर. मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो तो मान्य करावाच लागतो. नाही ना सर, असं काय नव्हतं. मी कारण का डाव माझा डायरेक्ट होल्डला होता, तिथनं डाव बघून सगळ्या पंचांनी हे केलंय आणि पंचांनी रिझल्ट दिला त्याचा. सर हे योग्य तर नाही आहे, पण ह्याच्यावर आता पंचाचा निर्णय घेतील काय. एक खेळाडू पृथ्वीराज, एक खेळाडू म्हणून कसं बघतोय या सगळ्या गोष्टीकडे? नाही सर, मी माझी कुस्ती करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन, रेफरीन रिझल्ट देऊन मी, कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो, मला तिथलं झालेलं काय प्रकृतीबद्दल काहीच माहिती नाही. कारवाई झाली निलंबनाची 3-3 वर्षाची, त्याच्यात काय कमी व्हावी शिक्षा आहे की बरोबर आहे? नाही, ह्याच्याबद्दल काहीच नाही. आता कुस्तीगीर संघाचा हा त्यांचा नियम आहे, हा नियमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकत नाही. त्याला आव्हान देणार आहेत का? म्हणून माझ्या पैलवानांना डावललं जातं, हे राजकारण कुस्तीत घुसलं, हे बरोबर नाही. नाही, ह्याच्याबद्दल काही मला माहिती नाही काय तसं. कुणाकुणाला भेटणार आहे? राजकारणी, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, बोलवले कुणी? कुटुंबाला भेटणार, कुणी बोलवले? नक्की, आता पहिलं तर आईलाच भेटायचंय, नंतर पुढं भेटा. राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर, राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला, तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं की 1 पॉईंट तुम्ही 7 सेकंदात कसा काय देऊ शकता. मी पराजय स्वीकारला, कारण का आता
स्वीकारला पुढच्या तयारी हो स्वीकारलं पाहिजे सगळ्यांना. तुमचं काय बोलणं झालं शिवराजसोबत? नाही नाही बोलणार का काही? नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत ते त्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना भेटणार. कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत सगळे मोठे. जर आपण बघितलं तर पृथ्वीराज म्हणजे अर्थातच या ठिकाणी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर इथं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत आणि आता आईकडे जाणार आहे. आईची देखील दर्शन घ्यायचे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एक वेगळाच वातावरण पुण्यात महाराष्ट्र केसरी दाखल झाल्यानंतर पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.